पूर्व नमस्कार. पहा लक्षात घ्या, काही कालावधीपूर्वी आपल्या इंस्टाग्रामवर तुम्ही संदेश वाघमारे सकाळी सकाळी मी खेळून येत असताना त्याचा ऑडिओ ऐकला असेल. आणि कसं असते माहिती आहे का, कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है. आज सांगायचं तात्पर्य, दिवाळीच्या सुट्ट्या आहेत 2-3 दिवस आणि आज संध्याकाळी त्याला निघायचे. जाता जाता त्याला वाटलं बाबा की चला सरलं भेटून जाऊया. आणि मी पोराला नेहमी म्हणत असतो की बाबा कोणाच्या एका विचारानं, कोणाच्या एखाद्या डायलॉगनं, कोणी एखाद्या वेळेस तुम्हाला डिवचलं जरी असेल त्यानेही तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होते. कारण का, जिंदगी 1 मिनट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनट का फैसला पूरी जिंदगी बदल देता है मेरे दोस्तों. आणि मग एका मिनिटाच्या विचारानं माणसाचं आयुष्य बदलते. आज पाहिला अतिशय संवेदनशील, शांत, संयमी असणारं हे पोरगं नांदेडहून इथं भेटायला आले. मी संदेशला विनंती करतो समोर यायचे. आणि का बाबा, तर मी पोरांना याच्यासाठी का म्हणलो की तुमच्याकडं सर्व सुखसुविधा आहेत. आई वारलेली, वडील मोलमजुरी करणारे, आणि एवढं असताना देखील 3 ठिकाणी 6 महिन्यात रिझल्ट येतो. आणि मग त्यांनी मला विचारलं मी कुठं जॉईन होऊ, ते तर मी त्याला विचारणार आहे. पण त्याच्यानंतर मी सांगितलं इथं होय. येणाऱ्या काळात मी तुम्हाला एक शब्द दिला की ज्या पद्धतीनं आपण पल्लवीचा एक व्हिडिओ घेतला होता की ती सांख्यिकी अधिकारी झाल्याच्यानंतर तिनं मी सांगितलं होतं बाबा यूट्यूबला की येणाऱ्या काळात तुझा पुन्हा एक सत्कार करेल, आणि तिचा पुढचा सत्कार आपण PSI म्हणून केला होता. हा शब्द पुन्हा यूट्यूब माध्यमातून इथं द्यायलो. येणाऱ्या 2-3 वर्षात पुन्हा याचा एक अधिकारी म्हणून सत्कार याच चॅनलला, याच स्टुडिओमध्ये मी घेणार आहे, हाही शब्द तुम्हाला द्यायलो. म्हणून एकच गोष्ट आहे फक्त की आपला सध्या एकच पक्ष आहे, तो म्हणजे अभ्यास. कळलं का? आपलं सध्या जे काय कारण असेल ते कारण फक्त आपल्या अभ्यासानं परिवर्तन होणार आहे. म्हणून मी संदेशला तर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायलो. संदेश, क्लास करत असताना किंवा ही तयारी करत असताना तुझ्या जीवनामध्ये अनेक अडचणी आल्या, तू बोलूनही दाखवलं होतं. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. पण नेमकं काय बाबा, काय कारण आहे हे तुला बोलायचे? नेमकं तसं तर सर 12वीला असताना मी आई वारली. आणि मग त्यानंतर एवढा संघर्ष वाटायला आला सर. काम करायचो कुठंतरी, मग किती दिवस काम करायचं असा प्रश्न पडला. सोबतचे मित्र वगैरे चांगले राहत होते, मग कुठंतरी आपली परिस्थिती बदलावं असं वाटलं. मग पर्याय काय, शेवटी अभ्यास. मग तो अभ्यास करत करत सर, आणि अभ्यास करत करत एवढ्या अडचणी आल्या सर. क्लासेसला कधी पैसे नाही राहायचे, मित्र होते सोबत म्हणून कधी मदत व्हायची. आणि मग तो करत 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 सर तर पहिल्या भरतीला चेस्टमध्ये गेलो, नंतर काही मार्काने गेलो. मग सर जात जात कधी 2 मार्काने गेलो मुंबई पोलीसला. मग आता सर असं वाटायचं की आता किती करणार तरी मी किती. मग असं वाटलं की आता वडील एकटेच घरी, परिस्थिती तर बदलायची सर. तर मग त्यामुळं मग निर्णय घेतला की नाही, संपवायचं स्वतःला. मग असं झालं की सर खरंच सर, तो जर व्हिडिओ जर आला नसता आणि तुम्ही जर इन्स्पिरेशन किंवा इन्स्पायर केलं नसतं की मोटिवेट केलं नसतं तर कुठंतरी काहीतरी झालं असतं सर. आणि त्या व्हिडिओमुळं मी आज इथं आहे सर. आणि मग लगेच 3 रिझल्ट आले, त्या आनंदामध्ये तुम्हाला कॉल केला सर. आणि सर अजून एक गोष्ट सांगतो सर, इन्स्पिरेशन जर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि मोटिवेशनल आणि गुरु जर तुमच्यासारखा असेल तर विद्यार्थी घडणारच सर, मला असं वाटतं सर मनातून. पहा लक्षात घ्या, विषय हा होता त्याचा. आता तो कॅनल इन्स्पेक्टर म्हणून सातारा कराड या ठिकाणी जॉईन आहे. त्याचं सिलेक्शन झालं SRPF हिंगोली, आणि त्याचं सिलेक्शन झालं नांदेड पोलीस. त्यानं मला विचारलं सर मी नांदेडचं आहे. मी म्हणलं पोलीस दलात तुला राहायचं असेल तर 5-1 वर्ष तुला बाहेरची तयारी करता येणार नाही. तुम्हाला सर नाही, माझं हे स्वप्न नाही. म्हणजे जर तुमच्या डोक्यात मरण्याचा विचार येत असताना तुम्ही आगळं वेगळं करू शकता तर मी आवर्जून सांगेल बाबा, राजे महाराजे या देशातून गेलेत, समाजसुधारक विचारवंत गेलेत, तरी देश चालायला आहे. तुम्ही गेल्यानं देशात लय मोठा फरक पडणार नाही. म्हणून मरणे हा पर्याय नाही. मी नेहमी म्हणत असतो, इथून पुढे तुमच्या डोक्यात विचार येऊ देऊ नका. आज संदेशनं एक दाखवून दिलं की 3 रिझल्ट 5-6 महिन्यात आणणं नॉट अ जोक. त्याची परिस्थिती आज बापाला किती अभिमान असेल, त्या गावाला किती अभिमान असेल. ज्या ठिकाणी क्लासमध्ये त्याला फीस भरताना अडचणी आल्या असेल ते क्लासवालेही हिरवून गेले असतील की आपण त्यावेळेस स्वीकारायला पाहिजे होतं बाबा. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येकाची वेळच असते. वेळेवर घमंड करू नका. आज आपले दिवस आहेत, उद्या कोणाच तरी येणार आहेत. कारण जगात बदलो न बदलो पण वेळ मात्र बदलणार आहे. म्हणून विनंती एक आहे की तो जो व्हिडिओ होता, मरणे हा पर्याय नाही, जवळपास मी आयुष्यपत या ठिकाणी सांगलो की मला 31-40 हजार लोकांनी कॉल केले असतील आतापर्यंत. सर असं होतं तसं होतं. त्या व्हिडिओमध्ये मी काहीच नाही, फक्त एक शिवा दिल्या की मरू नका. जिंदगी म्हणजे जिंदगी है तो जहां है. आणि म्हणून आपण हे तर सर्व आहे, आपण गेल्याच्या नंतर सर्व सुरळीत होणार आहे. म्हणजे आपण गेलो आपली बायको दुसरा नवरा करेल है ना. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट, आपली बायको केली तर आपण दुसरी बायको करू. म्हणून जगात कोणाचंच कोणाचं राहणार नाही. म्हणून तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल असली पाहिजे, संकटासोबत लढता आलं पाहिजे. जरी मरण्याचा विचार आला, छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य आठवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरिबी, संघर्ष, शाळेतल्या अडचणी आठवा, आणि मग विचार करा ना, तेवढ्या अडचणी तुमच्या नशिबात तर नाही आहेत.
आपण किती भाग्यवान आहेत की ज्या माणसानं अहोरात्र मेहनत करून एवढा मोठा पवित्र ग्रंथ आपल्या पदरात दिलाय। अरे लड़ मी तुझ्या सोबत आहे, अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार है। म्हणून आता राजा हा कोणाच्या घरातून बंगल्यातून राजवाड्यातून पैदा होणार नाही, तर तो मतदारांच्या पेटीतून निर्माण होणार आहे। आणि तुम्हाला या देशात तुमच्या लिंगावरून, तुमच्या वंशावरून, जातीवरून, रंगावरून कोणीच कुठला प्रवेश नाकारू शकणार नाही। ते लिहिण्यासाठी बापाला अहोरात्र जागावं लागलं, मेहनत करावी लागली। द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि स्वाभिमान कसा जागृत करायचा हे शिवाजी महाराजांनी शिकवलं असेल तर मरण्याचा विचार तुमच्या डोक्यात येऊ नका। 4-5 पुस्तकासोबत 5-6 महिने फक्त मैत्री करा, तुमचं दिवस बदलणार आहेत, त्याला कोणी रोखू शकणार नाही। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या क्षेत्रात संदेश आपण गेलो आणि त्या क्षेत्रात यश नाही मिळालं तर त्याचा अनुभव आपल्याला लिखता आला पाहिजे। कांगणे सर तलाठी झालेले नाहीत, पण महाबॅसला लाखो विद्यार्थी तलाठीचे बसतील। मी PSI झालो नाही, पण महाबॅसला PSI ची तयारी करायला लोक येतात। मी कॉन्स्टेबल बी झालो नाही, पण महाराष्ट्रातला असा तालुका जिल्हा नाही जिथं पोरगा आपलं कॉन्स्टेबल नाही। म्हणजे तुमचा अनुभव देखील तुम्हाला ऐकता येतो, म्हणून अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे। महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना विनंती आहे, कुठलाच वाईट विचार डोक्यात आणू देऊ नका। सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा। आता गावाकडे होतात, आता आलात, वडील त्याचे मोलमजुरी करत होते, आज संदेश बद्दल गावाला नाही, पहिल्यांदा बापाला फार मोठा अभिमान असेल की आपलं पोरग डिप्रेशन मध्ये होतं, होत्याचं नव्हतं झालं असतं तर करायचं काय? त्या बापानं कोणाला विचार केला असता, त्या बापानं कोणाकडे पाहिलं असतं? आज त्या बापाचा खंदा समर्थक म्हणून संदेश या ठिकाणी आहे। येणाऱ्या महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांसाठी तो आयडॉल असेल। येणाऱ्या काळात मी तुम्हाला सांगितलं, आवर्जून शब्द दिलाय की 2-3 वर्षामध्ये तो एक अधिकारी असेल, त्याची मुलाखत या स्टुडिओला, या चॅनलवर स्वतः मी मुद्दाम घेणार। त्याला पुढील वाटचालीची शुभेच्छा। जीवनात कधीही वाईट विचार येऊ द्यायचे नाही, बढियापैकी लाईफ जगायची, कारण आपल्याकडून लोकांना काही देता आलं पाहिजे। ती भावना म्हणजे जगण्याची उमेद, ती तू देशील अशी एक अपेक्षा त्याकडून करतो। दिवाळीकडे जे गावाकडे गेलेत, बस झालं, माहेरून आलेले करंज्या लाडू पाहणं, तू काम आहे आता मुकाट्या, क्लासला ये, अभ्यास कर आणि तुझा रिझल्ट तुला येईल अशी अपेक्षा आहे। मामाची पोरगी, काही काहीचं एवढं नशीब दलिंदर मामाच्या वर्गात आहे, काही काहीचं एवढं नशीब बेकार आहे, लग्न याचं झालं, याचा मामाच टाक्या बिना लग्नाचा आहे। त्यामुळे गावाकडे जास्त रममान न होता लवकर शहरात येणे, ज्या ठिकाणी शिकतो, ज्या लॅबला बसतो, ज्या क्लासला आहे त्या ठिकाणी अभ्यास कर। आणि या 5-6 महिन्यामध्ये तुझ्या अंगावर पण वर्दी आली पाहिजे। या 5-6 महिन्यामध्ये जे तुझ्या मायबापाच्या डोळ्यात पडलेलं निश्चित स्वप्न आहे ते तू पूर्ण केलं पाहिजे। यासाठी एक मोठा भाऊ म्हणून तुला आशीर्वाद देतो, थांबतो या ठिकाणी। चला पोरो, लागा तयारीला। जय हिंद, जय महाराष्ट्र। संदेशला आपण पुढील वाटचालीसाठी पुनश्च शुभेच्छा। धन्यवाद।